नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापुरुषांचा अवमान व इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी त्याचा जामीन कोर्टाने नामंजूर केला। या अगोदर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी, त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। आजच्या सुनावणीत त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे, त्यामुळे कोरटकरचा मुक्काम आता कळंबा कारागृहातच राहणार आहे। राज्यात आता जमिनीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभागाने 2025-26 करता रेडी रेकनरचे नवीन दर जाहीर केलेत। नव्या दरानुसार आता कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 5.1% वाढ झाली आहे, तर राज्यात सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यामध्ये 10.17% दर लागू करण्यात आला आहे। आजपासून ही नवी दर प्रणाली लागू करण्यात आली आहे। खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून आज मंगळवारपासून कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी शटल बस सेवा सुरू झाली आहे। प्रवाशांच्या मागणीनुसार आता कोल्हापूर विमानतळ येथून सयाजी हॉटेलपर्यंत ही शटल बस सेवा सुरू राहणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबावाडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत। या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात। पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत। यामध्ये एकूण 1,61,537 इतकी रक्कम जमा झाली आहे। मोरेवाडी कंजारभट परिसरातील गावठी दारू अड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकलाय। आज सकाळी 9:30च्या दरम्यान टाकलेल्या या छाप्यामध्ये दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रकाश जॅक्सन बागडे, मनोज मोहन विणेकर अशी आरोपींची नावे आहेत। घटनास्थळावरून 55,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलाय। जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार 7 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला। जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय, विषयांकित कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळवण्यासाठी स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी केले। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमित शिंदे याची 60 लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंझ कार जप्त केली आहे। एस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स LLP आणि उपकंपन्यांच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पैसे घेतले, मात्र आश्वासन पूर्ण न करता कंपनीचे कार्यालय बंद करून फसवणूक केल्याचा आरोप आहे। इचलकरंजी जनता सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ऐतिहासिक यश मिळवले असून 0% निव्वळ NPA आणि 55 कोटी रुपये ढोबळ नफा मिळवत बँकेच्या उच्चांकी व्यवसायाची परंपरा कायम राखली आहे। तसेच 4700 कोटींच्या व्यवसाय उद्दिष्टपूर्तीमुळे बँकेच्या प्रगतीत नवा मैलाचा दगड रोवला गेला आहे। DY पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना कर्करोगावरील हायपरथर्मिया उपचारासाठी उपयुक्त ॲनिमेटेड चुंबकीय नॅनोकणांच्या निर्मितीसाठी पेटंट मिळाले आहे। हे विद्यापीठाचे 49वे पेटंट असून या तंत्रज्ञानामुळे आता भविष्यात कर्करोग उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी होतील, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 24वे अखिल भारतीय अधिवेशन 2 एप्रिलपासून तामिळनाडूमधील मदुराई येथे सुरू होत आहे। समाजवाद हाच पर्याय या ब्रीदवाक्याखाली होणाऱ्या या अधिवेशनाला पक्षाच्या आगामी रणनीतीवर निर्णय घेतला जाणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।